जीवलगा भाग 19. मागील भागामध्ये आपण पाहिलं की मुक्ताचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा होतो आणि मग सागर पुण्याला निघून जातो. आता पुढं बघूया. आई हाका मारतच घरात आली. "अगं हळू मुक्ता, काय झालं एवढं ओरडायला?" आई बोलली. "मी आज खूप खुश आहे गं आई." मुक्ता बोलली. "ते तर दिसतेच तुझ्या चेहऱ्यावर. पण काय झालं ते तरी सांग ना." आई बोलली. "आज ना माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला." मुक्ता बोलली. "हो का? बरं मग कुणी केला तुझा वाढदिवस साजरा?" आई बोलली. "ते माझ्या मैत्रिणीने." असे म्हणत मुक्ताने बोलता बोलता जीभ चावली. "तू सांगायच्या आधीच कळलं मला सगळं." आई बोलली. "काय कळलं तुला?" मुक्ता बोलली. "हेच की तू कोणीतरी व्यक्ती आला होता ना?" "हो ना," आई बोलली. "नाही असं काही नाही आई." मुक्ता अडखडत म्हणाली. "हो का? मग सकाळपासून एवढी रागात का होतीस? आणि एकदम अचानक खुश का झालीस?" आई बोलली. "ते तर असंच ना. तुला वाटतंय तसं नाही आई." मुक्ता नजर चोरत म्हणाली. "बरं ठीक आहे. तू म्हणतेस तर ठेवते विश्वास." आई बोलली. "सॉरी आई, पण मी आत्ताच तुला नाही सांगू शकत. पण हो, वेळ आली की नक्कीच सांगेन." मुक्ता आईला मागून मिठी मारत म्हणाली. "मला तुझ्यावर विश्वास आहे बाळा. आणि जो शिक्षणाबद्दल इतका विचार करतो, शिक्षणाचा एवढा आदर करतो, तो नक्कीच चांगला मुलगा असेल. हे मी न बघताही ठामपणे सांगू शकते." आई बोलली. यावर मुक्ता काहीच उत्तर देत नाही, पण ती कमालीची लाजत असते आणि मनातून तर तिला खूप आनंद झालेला असतो. कारण न बघताच आईलाही सागर पसंत असतो. "काय गं आई, तू मला चिडवतेस?" असे म्हणत मुक्ता आईच्या मिठीत शिरली. थोड्या वेळाने मुक्ता आईशी गप्पा मारून तिच्या रूममध्ये येते आणि फ्रेश होऊन निवांत बेडवर असते. ती सागरचा विचार करत असते. तिला खूप छान वाटत होतं. त्याच्याबरोबरचे ते क्षण आठवून तर तिचा चेहरा गुलाबी गुलाबी झालेला असतो. ती हातातली त्याने घातलेली अंगठी बघून तर खूप छान वाटत होतं. एक वेळची स्पेशल अशी फिलिंग तिला येत होती. तेवढ्यातच रेडिओवर टाइमपासमधलं ते गाणं लागत होतं आणि ते बेधुंद होऊन त्यावर थिरकू लागते. "मला वेड लागले प्रेमाचे, मला लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे." वाव, किती छान वाटतंय ना आज. आणि हा आनंद फक्त आणि फक्त तुझ्यामुळं माझ्या आयुष्यात आला सागर. थँक यू सो मच. मुक्ता परत बेडवर बसत म्हणाली. रात्री आई मुक्ताच्या आवडीचा सगळा स्वयंपाक बनवते. त्यामुळे मुक्ताचा वाढदिवस खूप छान जातो. मग ते 4-5 दिवस निघून जातात. नव्या दिवसांची नवी सकाळ उजाडते. आज मुक्ताचं कॉलेज सुरू होणार असतं. त्यामुळे आज ती खूपच उत्साहित असते. कॉलेज सकाळी लवकर असतं, त्यामुळे आज ती रोजच्यापेक्षा लवकर उठते आणि कॉलेजचं आवरू लागते. आज ती कॉलेजला जाणार म्हणून तिचे आई-बाबासुद्धा खूप खुश असतात. सगळं आवरून झाल्यावर जाण्याअगोदर सागरशी बोलावं असं तिच्या मनात येतं. पण एवढ्या सकाळी सकाळी तो उठला नसेल म्हणून ती त्याला डिस्टर्ब नाही करत आणि आवरून खोलीतून बाहेर येते. बाहेर पडताना सगळं तिने डबल डबल वेळा चेक केलेलं असतं, काही विसरू नये म्हणून. शेवटी काही म्हटलं तरी थोडं का होईना तिला टेन्शन आलेलंच असतं. त्यामुळे मनात धाकधूकही असतेच आणि त्यात सागरशी पण बोलणं झालेलं नसतं. त्यामुळे तिला जास्तच काळजी वाटत असते. पण तरीही तशीच ती बाहेर हॉलमध्ये येते. आई बाबा तिचीच वाट बघत होते. "झाली ना तयार बाळा?" बाबा मुक्ताच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाले. "हो बाबा, सगळी तयारी झाली आहे. पण तरीही थोडं टेन्शन आलंय." मुक्ता बोलली. "त्या टेन्शन काय घ्यायचं? कॉलेज तुझ्यासाठी नवीन थोडं आहे. आणि शिवाय तुझ्या मैत्रिणी आहेत ना तुझ्यासोबत." बाबा बोलले. "हो बाबा." मुक्ता बोलली. "काहीही टेन्शन घेऊ नको मुक्ता. फक्त मन लावून लेक्चर अटेंड कर. बाकी आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." आई मुक्ताच्या हातावर दही सागर देत म्हणाली. "बरं, चला मी निघते आता. नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर होईल." असे म्हणत मुक्ता आई-बाबाच्या पाया पडते आणि कॉलेजला जाते. "हाय मुक्ता," अश्विनी म्हणाले. "हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे?" मुक्ता बोलली. "आम्ही सगळे तर ठीक आहोत. तू सांग, तू कशी आहेस?" मुक्ताची कॉलेजची फ्रेंड आरती म्हणाले. "मी पण ठीक आहे." मुक्ता म्हणाले. "आज इकडे कशी?" आरती म्हणाले. "कशी म्हणजे काय?" "कॉलेजला आले मी." मुक्ता बोलली. "हो का? आज बरी कॉलेजची आठवण झाली. नाहीतर कुणीतरी कॉलेजचं तोंडसुद्धा बघणार नव्हतं." "मी बरोबर बोलते ना गं?" आरती बोलली. "हे मी असं काही नाही म्हणत होते. म्हटलं असलं तरी विसरून जा. आता मी पूर्ण मन लावून कॉलेज करणार आहे."
मुक्ता म्हणाली. एवढा मोठा बदल आणि तोही तुझ्या आश्चर्यानेच? पण हा चमत्कार झाला तरी कसा? मुक्ता बोलली. ते माझ्या एका मैत्रिणीने मला समजावून सांगितलं. मुक्ता बोलली. आणि आम्ही जी इतके दिवस सांगत होतो ते काय फक्त कानावरून गेलं? अश्विनी म्हणाली. हे असं काही नाहीये आणि तुम्ही उगाच माझी फिरकी घेत बसू नका. चला लवकर, बेल झाली लेक्चरांची. मुक्ता बोलली. चला, आरती बोलली. मुक्ताकडे बघून सगळेच तिच्यावर हसत असतात, कारण ती कॉलेजबद्दल एवढी सिरियस कधीच नव्हती. तिला वाटलं त्या दिवशी ती कॉलेजला यायची, आठवड्यातून जास्तीत जास्त एकदा दिवस ती कॉलेजमध्ये असायची आणि बाकीचे दिवस सुट्टी. परीक्षेलाही काय ती रेग्युलर जायची. त्यामुळं सगळेच तिच्याकडे अगदी बघत होते. पण मुक्ताने त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघताच लगेच मान वढून घेत होते. पण या सगळ्यांमुळं मुक्ताला खूपच कसं तरी वाटत होतं. शेवटी कसेबसे लेक्चर संपतात आणि पुन्हा सगळ्यांजणी पार्किंगमध्ये जमतात. छान गेला ना पहिला दिवस? अश्विनी म्हणाली. हो ना, मस्त होता. आणि मुक्ता, तुझा कसा गेला ग पहिला दिवस? नाही म्हणजे तुला कसं वाटलं आज इतक्या दिवसांनी लेक्चरला बसून? आरती म्हणाली. मला सगळे हे असे चिडवत होते. सगळे तुमच्यासारखेच आहेत, मुक्ता चिडून म्हणाली. अशी काय चिडतेस मुक्ता? आता तू एवढ्या दिवसानंतर लेक्चरला बसतेस म्हटल्यावर कोणालाही आश्चर्य वाटणारच ना गं? नाहीतर आधी कधीतरी लेक्चरना बसत होतीस, नाही येत होती? अश्विनी म्हणाली. हो, पण आता मी रेग्युलर बसणार आहे ना. आणि मुलं मॅडम तर सरसुद्धा तुझ्याकडे बघत होते आणि वरून नवीन ॲडमिशन आहे का म्हणून विचारत होते. मुक्ता म्हणाले. हे बघ, तू रेग्युलर बसणार आहेस ही तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे मग त्यांना पण तुझा असण्याची सवय होईल ना. मग ती तुझ्याकडे असे आश्चर्याने नाही बघणार. आरती म्हणाले. यावर मुक्ताने फक्त तोंड मुरगडले. हे बघ मुक्ता, तू वाईट वाटून घेऊ नकोस. चल निघूया आपण, होईल सगळं ठीक. अश्विनी म्हणाली. सगळ्याजणी आपापल्या घरी जातात. मुक्ता घरी पोचते. ती थोडी चिडलेलीच असते, म्हणून मग आल्या आल्या सरळ बेडरूममध्ये जाते आणि बॅग सरळ बेडवर फेकून देते आणि पटकन सागरला कॉल करते. मुक्ता. हॅलो सागर. सागर. बोल ना मुक्ता. मुक्ता. सागर, मिसिंग यू सो मच. तू ये ना इकडं. सागर बोलला. काय झालं मुक्ता? कोणी काही बोललं का तुला? आणि आज तुझा कॉलेजचा पहिला दिवस होता ना, मग तिथे काही झालं का? मुक्ता बोलली. हो, बघ ना, मी आज किती उत्साहित कॉलेजला गेले होते. पण आज कॉलेजला चुकून आलीस की काय असे म्हणून सगळे माझी मस्करी करत होते. सागर बोलला. आता मग तू पहिल्यांदा अशी लेक्चरला बसायला लागली म्हटल्यावर कुणालाही आश्चर्य वाटणारच ना. आणि जे तुझी मस्करी करतात त्यांच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको ना. मुक्ता बोलली. मग काय करू मी सागर? सागर बोलला. तू त्यांच्याकडे लक्ष न देता अभ्यासांकडे पूर्ण लक्ष केंद्रित कर. आणि बाकीचे सगळे प्रोग्राम पण तर असतातच की, त्यांच्यात पण भाग घेत जात. आणि तू त्यांना नको आहेस हे सगळ्यांना दाखवून दे. आणि एक लक्षात ठेव, तू मुक्त आहेस आणि तू काहीही करू शकते. हो ना? मुक्ता बोलली. हो. सागर बोलला. फक्त हो काय म्हणतेस? मुक्ता, एक स्माईल तरी दे ना. मुक्ता हसायला लागली. सागर बोलला. गुड गर्ल, आणि मी तुझ्यासोबत कायम आहे हे नेहमी लक्षात ठेव. मुक्ता बोलली. हो, माहीत आहे मला, म्हणून तर तुला कॉल केला ना. सागर बोलला. बरं केलंस. आणि ऐक ना मुक्ता. मुक्ता बोलली. मला तुला काहीतरी सांगायचं. म्हणजे मला तुझ्यापासून काहीच नाही लपवायचं आणि म्हणूनच मला तुला काहीतरी सांगायचं. मुक्ता बोलली. काय सांगायचं सागर? सागर बोलला. ॲक्च्युली ते मी तुझा वाढदिवस विसरलो होतो मुक्ता. पण मी त्या दिवशी तुझ्याशी खोटं बोललो. आय एम रिअली सॉरी. मुक्ता. मी? सागर अजून पुढे बोलत असतो, पण तोपर्यंत रागाने मुक्ता कॉल कट केलेला असतो. मुक्ताला खूप वाईट वाटत होतं, कारण तो तिचा वाढदिवस विसरलेला होता आणि तिला याचा राग पण येत होता. म्हणून मग तिने त्याचं काहीच न ऐकून घेता कॉल कट केला होता. कारण आज रागापेक्षा तिला वाईट जास्त वाटत होतं आणि म्हणूनच ती बेडवर पडून रडत होती. तिला काहीच सुचत नव्हतं. एकतर ती आधीच तिचा आजचा दिवस खराब गेला होता आणि त्यात त्याने असं सांगितल्यामुळं त्यामुळे तिचा मूड जास्तच खराब झालेला होता. आणि त्यात ती बोलणार तर कुणाशी होती? तिचा मूड ठीक व्हावा म्हणूनच तर तिने सागरला कॉल केला होता आणि आता त्याने तिचा मूड आणखीनच खराब केला होता. आणि हाच विचार करत ती अजून जास्त रडत होती.
तू पण माझ्या बाकीच्या मैत्रिणीसारखाच आहेस ना सागर. माझी कुणीच पर्वा नाही करत. सगळे मला हसतात. तू पण त्यातलाच आहेस. आणि तू तर खोटं बोलत होता माझ्याशी. आणि मी म्हणजे लगेच तुझ्यावर विश्वास ठेवला. शेवटी मीच मूर्ख ठरले ना. बाकी तुम्ही शहाणे आहातच मला वेड्यात काढायला. हो ना. मी आता परत तुझ्याशी कधीच नाही बोलणार. आजपासून तुझी माझी कट्टी. असे म्हणत ती जेवण न करता रडत रडत तशी झोपी गेली. इकडे सागर तिला फोनवर फोन करत होता. पण तिने तिचा मोबाईल बंद करून ठेवलेला होता. त्यामुळे तो लागतच नव्हता. आता सागरला पण वाईट वाटू लागलं. आय एम सो सॉरी मुक्ता. प्लीज मला माफ कर ना. मला मान्य आहे की मी तुझा वाढदिवस विसरलो होतो. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं त्या क्षणाला मी तुझ्याजवळ किती खटपट करून पोचलो होतो. पण त्यास तुला काहीच नाही. तू तर फक्त मी तुझा वाढदिवस विसरलो एवढंच धरून बसलेस. पण त्यानंतर मी तुझा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी काय काय केलं ते तरी आठव ना गं. मी तुझा मोठेपणा नाही सांगत आहे. पण हे सगळं आठवून एकदा मला माफ तर कर. मी पुन्हा तुझ्याशी कधीच खोटं नाही बोलणार. आय एम प्रॉमिस यू. पण फक्त एकदा माझ्याशी बोल ना मुक्ता. असे म्हणत सागर परत एकदा मुक्ताला कॉल करतो. पण अजूनही तिचा फोन बंदच येत होता. 2 तास उलटून जातात. पण तरीही मुक्ता अजून झोपलेलीच असते. थोड्या वेळाने तिला स्वतःहून जाग येते. ती तशी उठून बेडवर बसते. आणि मगाशी सगळं आठवू लागते. मी खरंच खूपच ओव्हर रिॲक्ट केलं की काय? असं करायला नको होतं का? सागरने किती काही केलं माझ्यासाठी. आणि मी काय केलं त्याच्यासाठी? तो नेहमी मला समजून घेत आला आहे. माझा हट्ट, माझा राग, माझी चिडचिड अगदी सगळंच तू सहन केलंस. आणि महत्त्वाचं म्हणजे तू नेहमी मला समजून घेतलंस. आणि अजूनही घेतोस. आणि मी मात्र तसा लगेच ती मोबाईल हातात घेत आणि मोबाईल ऑन करून सागरला कॉल करते. तसा तो लगेच पहिल्याच रिंगमध्ये तिचा कॉल उचलतो. जणू तो वाटच बघत असतो तिच्या कॉलची. मुक्ता बोलली, आय एम रिअली सॉरी सागर. सागर बोलला, नाही मुक्ता, मी सॉरी. तू कशाला सॉरी बोलतेस? मुक्ता बोलली, नाही सागर, चूक माझीच आहे. मीच ओव्हर ॲक्टिंग केलं आणि तुला समजून पण नाही घेतलं. त्याबद्दल सो सॉरी सागर. सागर बोलला, नाही मुक्ता, मी चुकलो. मी तुला आधीच सगळं खरं सांगायला हवं होतं. पण तू त्या दिवशी खूप आनंदात होतीस. आणि हे सगळं सांगून तुझा मूड ऑफ मला नव्हता करायचा. म्हणून मग मी त्या दिवशी गप्प राहिलो. मुक्ता बोलली, बरं जाऊ दे ते. आपण दोघीही चुकलो असं समजूया. आणि हा रुसवा इथेच मिटवूया. ठीक आहे ना? सागर बोलला, हो, बरोबर आहे तुझं. आय प्रॉमिस यू. मी कधीच तुझ्याशी खोटं नाही बोलणार. मुक्ता बोलली, आणि मी पण तुला प्रॉमिस करते की मी असं तुझ्यासोबत बोलणं कधीच बंद नाही करणार. तुला समजून घेईल सागर. सागर बोलला, बघ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या तुझ्या रुसव्यामुळं आपल्यातलं प्रेम विश्वास आणखीन वाढला. मुक्ता बोलली, हो ना. सागर बोलला, नेहमी अशीच हसत राहा मुक्ता. मुक्ता बोलली, हो, आणि तू पण हसताना खूप छान दिसतो. सागर बोलला, हसायला लागतो. मुक्ता बोलली, बरं चल बाय, नंतर कॉल करते. सागर बोलला, ओके बाय. मध्येच बरेच दिवस निघून जातात. मुक्ता नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून कॉलेजला निघून जाते. मुक्ता कॉलेजमध्ये पोचते. काही वेळातच लेक्चर सुरू होतात. पहिली 2 लेक्चर कंटिन्यू होतात आणि त्यानंतर त्यांच्या वर्गातील एक मुलगी भाषण करणार होती. त्यामुळे पुढील लेक्चर होणार नव्हते. मध्ये 15 मिनिटाचा ब्रेक होतो. त्यामध्ये त्यांनी स्टेजवरची मांडणी वगैरे करून घेतलेली असते. व्यवस्थित खुर्च्या वगैरे लावून घेतलेल्या असतात. फळ्यांवर मोठ्या टपोऱ्या अक्षरात भाषणाचा विषय आणि भाषण करणाऱ्या मुलींची नावं लिहिलेली असतात. आणि अशा तऱ्हेने सगळी व्यवस्थित मांडणी होऊपर्यंत ब्रेक संपून जातो. सगळे विद्यार्थी बसून घेतात आणि काही वेळातच प्रस्तावाला वगैरे होऊन भाषणाला सुरुवात होते. भाषण करणारी रचना नावाची मुलगी खूपच कॉन्फिडंटली भाषण करत होती. कुठेही तिची लिंक तुटत नव्हती. अगदी एखाद्या लेक्चरसारखी ती बोलत होती. मध्ये मध्ये खूप साऱ्या टाळ्या पण वाजत होत्या. त्यामुळे तिला आणखीनच हुरूप येत होती. आपली मुक्ता सुद्धा मन लावून तिचं भाषण ऐकत होती. कुठल्या तरी थोर व्यक्तींचा ती जीवन प्रवास उलगडत होती. त्यामुळे मुक्ता जास्त ते सरळ कुतूहलाने ऐकत होती. तिची भाषणाची शैलांची खूप छान होती. त्यामुळे कुणाची नजर तिच्यावरून हटत नव्हती. शेवटी काही वेळाने भाषण संपतं तशी मुक्ता भानावर येते आणि ती पण जोरजोरात टाळ्या वाजवू लागते.
त्यानंतर तिला पुष्पगुच्छ वगैरे देऊन तिचा सत्कार केला जातो आणि त्याचबरोबर तिला मानधनही दिलं जातं. त्यामुळे परत एकदा टाळ्यांचा कडकडाट होतो. त्यानंतर ती खुर्चीवरून जाऊन बसते आणि सर माईकजवळ येतात. तर मुलांनो, अशा आहेत की तुम्हाला आजचं भाषण नक्की आवडलं असेल, कारण रचनाने खूपच आत्मविश्वासाने आणि व्यवस्थित सगळं मांडलं. त्यामुळे ते कुणालाही आवडेल असंच होतं. तर आता मी एक नवीन घोषणा करणार आहे आणि ती घोषणा अशी आहे की आपल्याकडे भाषण करणाऱ्या खूप साऱ्या मुली आहेत, पण आम्हाला एक नवी मुलगी हवी आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणी उत्सुक असेल तर नक्की आम्हाला भेटा. आम्ही तुमची सगळी तयारी करून घेऊ आणि त्यानंतर मग कॉलेजमध्ये तुमचं भाषणही होईल आणि मग दुसऱ्या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला भाषणाची संधी मिळेल आणि त्याबद्दल मानधनही मिळेल. बघा, विचार करा आणि आम्हाला सांगा. तसे सगळेजण कुजबूक करायला लागतात. आपल्याला थोडी जमणार आहे, असं सगळ्यांसमोर जाऊन बोलणं किती अवघड आहे. आपलं ते कामच नाही. प्रत्येकजण असंच काहीतरी कुजबुजत असतं आणि मुक्ता पण असंच काहीतरी वाटत असतं. त्यामुळे तिला तर हे सगळं अशक्यच वाटत होतं. मुलांनो, आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम संपला असं इथे मी जाहीर करतो. तुम्ही सगळेजण जाऊ शकता. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता करत सर्स म्हणाले. कार्यक्रम संपल्यावर ती भाषण करणारी रचना नावाची मुलगी जायला निघते. तर मुक्ता पण तिच्या मागे धावत जाते आणि तिला गाठते. हाय, तू खूप छान भाषण केलंस. तुझी भाषणाची शैली खूप छान आहे. ऑल द व्हेरी बेस्ट, मुक्ता म्हणाली. थँक्स, पण मी बेस्टच आहे. मला कुणाच्या शुभेच्छांची काहीच गरज नाही. सो मी निघू बाय, ती मुलगी उमरटपणे म्हणाली आणि निघून गेली. आता हिचा मास तर मीच उतरवणार. आता मी पण भाषण करणार आणि तेही तिच्यापेक्षा भारी. बघच तू, असे म्हणत मुक्ता सरांना भेटायला निघून गेली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.